उपक्रम राबवत असता तुम्ही निर्माल्य जमा करता आणि त्या बदल्यात रोपटं आणि नागरिकांना खत देता। कधीपासून हा उपक्रम तुम्ही राबवता आणि काय उद्देश आहे तुमचा या पाठीमागे? विजन सोशल फाउंडेशनच्या वतीने मी तुम्ही आम्हाला माझं नाव विकास रमेश डावी, मी शिवाजीनगरला असतो। माझी संस्था विजन सोशल फाउंडेशनच्या नावाने चालू असते। अनेक सामाजिक उपक्रम करतो। 2003 ते 4 सालाच्या दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात आम्ही विसर्जनाच्या दिवशी घाटावरती गेलतो गणपती विसर्जन करायला। तिथं पाहिलं लोक आले की आरती करतील, सगळं करतील, जे आपलं 10 दिवसाचं निर्माल्य असतं ते नदीत टाकून जातात। बरोबर वाहण्यात बरोबर श्रद्धा असते, सगळे नदीत सोडतात ते। आणि काही काही लोक आलेली एवढी गर्दी असते की लोकांना नदीत टाकायलाही वेळ नसतो, तर आजूबाजूला जिथं जागा भेटेल, जिथे मोकळी जागा भेटेल तिथं निर्माल्य लोक टाकून देत होती। ते बघितलं आम्ही की आपण एक 10 दिवस श्रद्धेने हार फुलं घालतो, देवाची मनोभावे पूजा करतो। तेच निर्माल्य जर पायाखाली तुडवलं गेलं किंवा समजा त्याच्यापासून दुर्गंधी झाली तर ते किती वाईट आहे असं म्हणजे ते मनात विचार आला। आणि दुसऱ्यांना उपदेश करण्यापेक्षा आपण स्वतःपासूनच सुरुवात करू। आम्ही तिथंच ठेवून जायचो, मग आमच्या मनात आलं की आपण हे योग्य नाही आहे। मग आम्ही त्या दिवसापासून सुरुवात केली, मग आम्ही ते निर्माल्य गोळा केलं, एका मोठ्या टेम्पोमध्ये ठेवून हा उपक्रम चालू केला। आम्ही किती निर्माल्य जमा होतं दरवर्षी? अंदाजे आमच्या शिवाजीनगर भागात आम्ही 5व्या, 7व्या आणि 10व्या दिवशी निर्माल्य वाहनाची गाडी फिरवतो ना, अंदाजे 2 ते 2.5 टन निर्माल्य गोळा होतं आमच्या। नागरिकांना कळवून विचारतो कुठल्या भागामध्ये तुम्ही निर्माल्य जमा करता जेणेकरून तुमच्याकडे ते जमा करतो? हा उपक्रम आम्ही स्पेशली गोखलेनगर, नीलज्योती सोसायटी आणि पूर्ण शिवाजीनगर भागात हा उपक्रम आम्ही राबवतो। लोकांचा प्रतिसाद कसा असतो? तुमच्याकडे निर्माल्य देतात की नदीत फेकण्याचा हट्ट करतात? मी एक आनंदाची गोष्ट सांगू का? ज्या दिवशी आम्ही स्वतःहून लोकांना म्हणलं दादा हे योग्य नाहीये, योग्य नाही म्हणजे आपण एवढं मनोभावे 10 दिवस काम करतो ना, तर 100% लोकांनी मला ह्याचा प्रतिसाद दिला। 1% मला माणूस म्हणला नाही की तू हे चुकीचं काम करतोय। प्रत्येक माणसाने आम्हाला निर्माल्य दिले, त्याने आम्हाला अजून उत्स्फूर्त आनंद आला की आपण हे काम करणं गरजेचं आहे। लोकांना समजावून सांगितलं आणि लोक समजतात। पुण्यातले नागरिक तर सुज्ञ आहे, सगळ्यांना माहिती आहे। लोकांना सांगितलं ना आणि त्यांना आपण वेळेवर सेवा दिली तर ते लोक आपल्यासाठी थांबतात। माझा आता 19 वर्षाचा अनुभव आहे। शेवटच्या दिवशी आतुरतेने लोक मला फोन करा असं की आमचं निर्माल्य झाले, तू घेऊन जा। एक आनंदाची गोष्ट आहे। तुम्ही रोपटे देता तर ते रोपटे कुठले देता तुम्ही? आम्ही रोपटे समजा महिला गृहिणी असतील तर घरात जर द्यायचं असेल तर आम्ही तुळशीची रोपं देतो। मंडळ असतात जो माझ्याजवळ 100 मंडळांचे डेटेड शाळेंचे मोबाईल नंबर आहे, अध्यक्षांचे नंबर आहेत, त्यांना आम्ही वडाचं, पिंपळाचं आणि मोठी झाडं होणारी देशी झाडांचे रोपं देतो आणि ती एक 5 फुटापर्यंत अशी देतो। पुणेकरांना काय आवाहन करणार यावेळेस निर्माल्य तुमच्याकडे देण्यासाठी? एक आवाहन करा की हा एक छान उपक्रम आहे। हा माझा बघून जर अजून 4 लोकांनी प्रत्येक भागामध्ये, जर मी एकटा काय अख्ख्या पुणे शहरात जाऊ शकत नाही, शेवटी सगळ्या गोष्ट आर्थिक पण येतात की मला गाड्या त्या एवढा मी करू शकत नाही, मला जेवढा खारीचा वाटा उचलता येईल तेवढा करतो। जे सदन असतील किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे सोशल वर्कमध्ये, त्यांनी हा प्रत्येक भागामध्ये हा निर्माल्याचा उपक्रम करावा। त्यांनी पर्यावरणाची हानी पण होणार नाही, झाडं आपल्याला श्वासोच्छ्वास घेण्यासाठी वृक्षसुद्धा मिळतील।